नागपूर विमानतळावर एटीएसने केली 3 तरुणांना अटक। आयसिसमध्ये भरती होण्यासाठी जात असल्याचा संशय। कोण होणार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा काळा धंद्यातला पुढचा वारसदार? डॉनच्या बर्थडे पार्टीत अनौपचारिक घोषणा होण्याची शक्यता। राज्यात थंडीचा कडाका कायम। परभणीत पारा 4.8 अंश सेल्सिअसवर तर पुण्यात 6.6 अंश तापमान। उस्मानाबाद जिल्ह्याच्या एकट्या भूम तालुक्यात चारा छावण्यांचे 38 प्रस्ताव प्रलंबित। लेखी आश्वासन देऊनही प्रशासन ढिम्मच। सांगली जिल्ह्यातल्या जतमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या। पत्नीच्या प्रसूतीसाठी पैसे नसल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल। मृत्यूनंतरही शेतकऱ्यांचा आधारवड। शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या कमाईतला मोठा हिस्सा शेतकरी आणि सहकाऱ्यांसाठी। इच्छापत्रात केलं स्पष्ट। सौंदर्यवती अभिनेत्री साधनाला अखेरचा निरोप। मुंबईतल्या सांताक्रूझ स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार।